महालक्ष्मीची सवाष्ण। कालपासून जवळजवळ 25 ठिकाणी रमाने फोन केले महालक्ष्मीच्या सवाष्णीसाठी। कोणाला रजा नाही तर कोणी आधीच सवाष्ण म्हणून एंगेज्ड होत्या। रमाची दरवर्षीची सवाष्ण अचानक मुंबईला गेल्याने यंदा रमाची फार पंचायत झाली होती। रमा आधुनिक तरीही देवभोळी, कुलधर्म, कुलाचार, सणवार मनोभावे जपणारी। महालक्ष्मीला सवाष्ण न मिळणं हे रमाला फार खटकत होतं। शेजारच्या फ्लॅटमधली मंगला येऊन चौकशी करून गेली आणि म्हणाली, काकू तुम्ही एवढ्या देवभोळ्या, तुम्हाला सवाष्ण मिळाली नाही म्हणजे अपशकुनच की। बोलण्याचा पायपोस नसतो असल्या बायकांना। रमाच्या काळजात मात्र चर झालं तिच्या बोलण्याने। सवाष्ण मिळाली नाही तरी रमाने दरवर्षीप्रमाणे महालक्ष्मीची सर्व तयारी केली। लाडू करंजाने गौरींची पोटे भरली, गौरींची मस्त आरास केली, दारात सुंदर रांगोळी काढली, घरभर हळदी कुंकवाची पावले काढली, सारे केले उत्साहाने। स्वतःही मस्त नऊवारी साडी नाकात नथ वगैरे घालून तयार झाली। रमाने उंबरठ्यावर तांदळाचे माप भरून ठेवले। शेजारच्या राधाला बोलावले गौरी आणू लागण्यासाठी। दोघींनी गौरी आणल्या। दुर्वा, आघाडा, पुष्पहार। रमाने यथासांग पूजा केली। नैवेद्य आरती झाल्यावर रमाने राधाला हळदी कुंकू प्रसाद दिला। प्रसाद घेता घेता राधा म्हणाली, नेहमीच तुझं महालक्ष्मीचं निमंत्रण डावलून अचानक कशी गेली ती मुंबईला? असं नको होतं करायला। तुझा केवढा प्रॉब्लेम झाला। वास्तविक तिचं अचानक अबॉर्शन झाल्यानं ती गेली हे माहीत होतं राधाला, पण उगीच काड्या लावायची सवय। तशी रमाच्या फजितीने राधा सुखावलीच होती मनातून। विघ्न संतोषी। खरं तर राधाची सून होती येण्यासारखी, पण तिचं पहिलंच वर्ष। घरच्या महालक्ष्मी सोडून ती कशी येईल म्हणून तिने नकार दिला होता। सवाष्णीचं पान संकल्पून ते गाईला घालायचं असं मनाशी ठरवून रमाने दुसऱ्या दिवशी सारा यथासांग स्वयंपाक केला। पुरणपोळी, साखरभात, गव्हाची खीर, श्रीखंड इत्यादी पंचपक्वान्न, पडवळ घालून कढी, घोसाळीची भजी, पंचामृत, वाटली डाळ, अळूवडी, भाज्या, चटण्या, सर्व प्रकारच्या कोशिंबिरी इत्यादी सारं केलं। नंतर गौरीची यथासांग मनोभावे पूजा आरती केली। नंतर महालक्ष्मीला मनोभावे नमस्कार करून ती म्हणाली, माझी भोळी भाबडी सेवा मानून घे ग आई। जेवणासाठी तिने मुलगा, नवरा, सवाष्ण अशी पाने वाढली। सवाष्णीचे पान संकल्पून ठेवले। गोग्रास आणि वास्तुपुरुषाचे पान घेऊन ती बिल्डिंगच्या गेटबाहेर बसलेल्या गायींना देण्यासाठी गेटजवळ गेली, तर तिथे राधा एका गरीब म्हाताऱ्या बाईला म्हणत होती, अजून आमचीच सवाष्ण जेवली नाही तर तुला कसे द्यायचे? आम्ही अशा कोणालाही देत नसतो, चल हो बाजूला, असे म्हणून ती गेट बाहेर गेली। क्षणात रमाच्या डोक्यात विचार आला, ही बाई विशेष कधी दिसत नाही, आज कुठून आली? ती त्या बाईला घेऊन घरी आली। संकल्पून ठेवलेल्या पानावरच तिला बसवले। नवरा व मुलाबरोबरच तिला जेवायला सांगितले। केळीच्या पानावर वाढलेले ते भरगच्च पदार्थ पाहून ती बावरून गेली। केळीचं पान मागण्याच्या निमित्ताने मंगला येऊन गेली। राधाही जाता जाता डोकावून गेली। दोघींचाही हेतू एकच, सवाष्ण म्हणून कोण जेवतंय ते पाहणं। त्याशिवाय ही बातमी साऱ्या बिल्डिंगभर कशी पसरवायची? पोटभर जेवायला घातलं रमाने त्या बाईला। विडा, दक्षिणा, ब्लाऊज पीस देऊन तिची ओटी भरली। तिने तोंड भरून आशीर्वाद दिला रमाला। म्हणाली, तू लई चांगली आहेस ग माय, देवी तुझं भलं करील, तुझ्या घरात लक्ष्मी सदा वास करील। वेगळंच समाधान होतं दोघींच्या चेहऱ्यावर। लिफ्टमधून तिला सोडविण्यासाठी रमा खालपर्यंत गेली। परत येताना राधा फोनवर कोणाशी तरी बोलताना दिसली। जरा नाराजच दिसली। न राहून रमाने विचारले, काय ग राधा, जेवली का तुझी सवाष्ण? राधा केविलवाणी म्हणाली, नाही हो, तिचाच फोन आहे। तिच्या वडिलांना सिव्हिअर हार्ट अटॅक आल्याने ती मागाशीच गडबडीने माहेरी गेली।
गाडीतूनच तिने फोन केलाय. त्यामुळे माझी पंचायत झाली. रमा दरवर्षी ज्यांच्याकडे सवाष्ण म्हणून जायची त्यांची बदली झाल्याने रमा रिकामीच होती. हे राधाला पण माहीत होते, पण तिने स्वतःच्या सुनेला पाठवले नव्हते. त्यामुळे तिला विचारायला तोंडच नव्हते. पण कोणाची अडवणूक करायची नाही ही रमाची वृत्ती असल्याने रमा स्वतःच म्हणाली, मी येते तुझ्याकडे. राधा मनातून खजील आणि आनंदी दोन्हीही झाली. रात्री रमा अगदी शांत झोपली. सकाळी तिने गौरी विसर्जनासाठी मुरडीचे कानवले व दहीभात केला. गौरीची पूजा करून दोरे घेतले. महालक्ष्मीची कहाणी वाचली. तिने गौरी विसर्जनार्थ थोड्याशा गौरी हलवल्या आणि म्हणाली, पुनरागमनायचं. अचानक तिला महालक्ष्मीच्या पायाशी लॉटरीचे तिकीट दिसले. कधी नव्हे ते रमाच्या नवऱ्याने माधवरावाने राधाच्या नवऱ्याच्या आग्रहाखातर पहिल्यांदाच तिकीट काढले होते आणि कालपासून ते सापडत नव्हते. गौरीला नमस्कार करताना ते वरच्या खिशातून पडले असावे. माधवरावांनी ते घेऊन लगेच पेपरमध्ये निकाल पाहिला आणि ते चक्क ओरडलेच, रमा 21 लाखाची लॉटरी लागली आहे. रमाचे डोळे आनंदाश्रूंनी भरले. तिने गौरीला साष्टांग दंडवत घातला. माधवराव म्हणाले, रमा, काल तू श्रद्धेने जेवायला घातलं, तिच्या रूपानं साक्षात महालक्ष्मी जेवली असावी. तिने हा प्रसाद आपल्याला दिला असावा. एरवीसुद्धा तू घरी आलेल्या सवाष्णीला निदान कुंकू लावल्याशिवाय जाऊ देत नाहीस. कोणाच्या रूपाने कधी लक्ष्मी येईल हे सांगता येत नाही असं तू नेहमी म्हणतेस. हे अगदी खरं आहे. आपल्या घरी आलेल्या कोणालाही तू तशीच पाठवत नाहीस. निदान चिमूटभर साखर तरी ठेवतेस हातावर. इकडे राधाला हे समजल्यावर ती स्वतःवरच चिडली. त्या बाईला जेवायला बोलवायचं मला का नाही सुचलं? खरं तर ती मलाच आधी भेटली होती आणि लॉटरीचे तिकीट ही माझ्या नवऱ्याच्या आग्रहाखातरच काढलं होतं. त्यांना काय पडलं होतं म्हणून आग्रहानं तिकीट काढायला लावलं. ती नवऱ्यावरही चिडली. पण आता काय उपयोग? समाप्त.